लोकांना कळलं करे का? अरे कालच्या सगळं लय झालं का मजा आली. अरे सरपंच आणि काळू पाहिलवान त्यांचं काय झालं? अरे आपल्या माणसाची निवड व्हावी म्हणून ना वशिला लावत होती. काय अरे कशाचा काय दिला ना डाव उधळून काय टाळी. अरे पोराव काय करता रे इथं? नाही बसलोय आपलं उगीच. ऐकलत का सरपंच? आता पोरं बी आपल्याबद्दल काय काय बोलू लागलेत. आता तरी वन हक्क समितीचा अध्यक्ष आणि सचिव आपल्यातलेच झाले पाहिजेत. बघा, वन हक्क समितीचा कारभार वंगाळ माणसाच्या हाती जायला नको. बरोबर आहे, अगदी बरोबर. हे फार मोठी जबाबदारी आहे आपल्याला सगळ्यांना मिळून सांभाळायची. का रे वामन माधू काय लय काना डोळा करून चालला हा? का बोलायला सुद्धा येळ नाही? तसं नाही सरपंच, घाईत होतो. अहो आता का इथं असणारच. वन हक्क समितीचे सदस्य झालेत ना. तुमचीच किरपा हाय. होय होय होय. आता एवढं कळत मग अध्यक्ष आणि सचिवाच्या टायमाल विचारायला कोण येणार? कोण येणार विचारायला? चुकलं साहेब. आता तुमच्या हिताचं सांगतो. काय करायचं? अध्यक्ष आणि सचिवच्या निवडीच्या वेळेला त्या रामजील आणि त्यो बारक्याल त्या दोघांनी सोडून दुसऱ्या कोणाला बी तुम्ही अध्यक्ष आणि सचिव करायचं. कळलं का? होय 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 होय. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. वन हक्क अध्यक्षांची निवड आहे बर का. जरा कामाला बाजूला सारा. इनामदार जाणकारांच्या हाताला धरा. तोची तुमचा तारणहारा. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. राम राम. नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 चला. कारभारी लोक मागापासून आपल्यावरती पाळत ठेवतात. असं वय. काय हो कारभारी मंडळी, इथे काय तमाशा आहे? गंमत बघायला आलंय? आम्हाला खुल्या मोकळ्या मनानं सभा घेऊ द्या इथं. या बाबांनो, या तुम्ही आता या. हा मंडळी, करा आता सुरुवात. सुरुवात काय करा, आधी अध्यक्ष ठरवा. अहो असं किती वेळ एकमेकाकडे बघत राहणार आहे? त्यापेक्षा रामजी बाबाला करा की अध्यक्ष. असं द्या, असं द्या. आभारी आहे मंडळी, आभारी आहे. आता एक करा, माझ्या संगतीला एक चांगला सचिव द्या. सोमा, तू हो की रे सचिव? अरे मला कुठे लिहिता वाचता येते? लिहिता वाचता येणाऱ्याला मग बारकू कारवांद्याला करा ना सचिव. हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. चालते की, बरोबर आहे. बरोबर आहे. मंडळी आभारी आहे. राम राम मंडळी. राम राम. या 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 येळवर आलात भाऊसाहेब तुम्ही. हे बघा, हे आमच्या वन हक्क समितीचे अध्यक्ष रामजी बाबा. राम 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 राम. आणि हे आमच्या समितीचे सचिव बारको करवंदे बर का. राम 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 राम. आम्ही वन हक्क समितीचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. आणि वय हा डोंगरवाडीचा हा महसूल नकाशा, हा जो महसूल नकाशा आहे तो अध्यक्षांच्या ताब्यात देतो. अरे वा वा वा. आणि मंडळी, मी पण आपलं सगळ्यांचं स्वागत करतो बरं का. आणि आपल्या डोंगरवाडीचा ह्या वनक्षेत्राचा हा नकाशा आम्ही सचिव यांच्या ताब्यात देतो. द्या. अरे वा, ठीक आहे. आणि बरं का मंडळी, आपल्याला एक वनरक्षण समिती स्थापन करायची.
आणि आपल्याला वनाची उत्पादकता वाढवायची. कसं? हा. मंडळी, अध्यक्षांच्या वतीने आजची आपली सभा संपली असं मी जाहीर करतो. गाडी थांबव, गाडी थांबव, गाडी थांबव. अरे थांब की गाडू. या 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 राम राम भाऊसाहेब. राम 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 राम. तुमच्याकडे निघालो होतो. बरं झालं हेलपाटा वाचला. तर काय रामजी, हे आपले आदिवासी प्रकल्प अधिकारी पुरंदरे साहेब. राम राम. राम राम. आणि साहेब, हे रामजी हा. वन हक्क समितीचे अध्यक्ष. अरे वा आणि ते बारकू वन हक्क समितीचे सचिव बर का. वा, छान छान छान. हा मंजुळे, अगं तू कशाला थांबली तिकडं? ये ना. साहेब, ही आमची सदस्य आहे बरं का. अरे वा, छान. बर का, आता मी काही तुम्हाला आदिवासी उपयोजनाच्या पुस्तिका आणलेल्या आहेत, काही माहिती पत्रक आणलेली आहेत, शिवाय वैयक्तिक आणि सामूहिक वनहक्क मागणीचे अर्ज पण आणलेले आहेत. अरे वा, ते सगळ्यांना विनामूल्य वाटायचे आहेत. विनामूल्य? फुकट वाटायचे आहेत. फुकट? हो. अरे वा. हा, मंजुळाबाई तुम्ही पण घ्या. त्यांच्याकडे घ्या. बर का, सरकारनं तुम्हाला या वनहक्क कायद्याद्वारे 13 प्रकारचे हक्क दिलेले आहेत. 13 प्रकारचे हक्क दिलेले आहेत. त्याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची बर का, या हक्काबरोबरच वन आणि प्राणी यांचं रक्षण करण्याचं कर्तव्य पण करायचं आहे. ऐका हो ऐका, समध्यानी वन हक्काची मागणी करा. घरदार जमीन मालक होण्या जरा, 2 पुरावं देऊन तुम्ही आग्रह धरा. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. राम राम सोमाजीराव. राम 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 राम. का रे सोम, काय असं डोसक्याला हात लावून बसलास? अरे काय करू बारकूजी, वन हक्क मागणीचा अर्ज आणलाय, मग पण 2 पुरावा कंच द्यावं तेच कळत नाही. अरे येड्या, आपला फॉरेस्टर रामसिंग आहे ना, त्याच्याकडे जा. बर. तुझ्या शेतावर केस झाली होती ना, ते त्याला सांग. बर बर. आणि हाफिसातून त्या केसचे पुरावे आण. बर. त्याच्यानंतर तुझ्या आजोबांनी बांधलेल्या ताली, बांध, त्यांची फोटो काढ. काढतो की. आणि ते 2 जोड की या अर्जाला. अरे एवढं सोपं आहे ते. मग काय, आजच मी देतो मागणीचा अर्ज त्यांना. शाबास. येऊ. राम राम.